नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूपच महत्त्वाची अपडेट आहे, खास करून त्या सगळ्यांसाठी जे एका समस्येमुळे थोडे चिंतेत होते. आज आपण त्याच समस्येवरचा उपाय बघणार आहोत. अच्छा, अनेकांनी अर्ज तर भरलेत, बरोबर. पण अर्ज भरताना गडबडीत किंवा नकळतपणे ई-केवायसी मध्ये काही चूक झालीये का? जर असं काही झालं असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काळजीचं काहीच कारण नाहीये, कारण आता शासनाने स्वतः पुढाकार घेऊन ही चूक दुरुस्त करण्यासाठी एक ऑफिशियल म्हणजे अधिकृत मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आणि ही खरंच एक खूप मोठी गुड न्यूज आहे. बघा, ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना नकळतपणे चुकीचे पर्याय निवडले गेले होते ना, त्यांना आता ही चूक सुधारायला एक संधी मिळतेय. ही संधी नेमकी कधीपासून मिळाली? तर 6 फेब्रुवारीला. हो, याच दिवशी एक महत्त्वाचा सरकारी निर्णय म्हणजे GR आला आणि तेव्हापासूनच ही दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली आहे. या GR मध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की ज्यांनी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले आहेत त्यांना ती चूक दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे सगळं काम घर बसल्या आपल्या मोबाईलवरूनच करता येणार आहे. ओके, चला तर मग आता जास्त वेळ न घालवता ही सोपी ऑनलाईन प्रोसेस नेमकी कशी करायची ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. एकदम सोपं आहे. बरं, सगळ्यात पहिलं काम म्हणजे ladkibaheen.maharashtra.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची. वेबसाईट उघडल्यावर तिथे आपला आधार नंबर आणि जो काही कॅप्चा कोड दिसेल तो टाकायचा. यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या KYC मध्ये खरंच चूक झाली असेल तरच तुम्हाला OTP येईल. OTP आला नाही तर समजून जा की तुमची KYC एकदम बरोबर आहे आणि तुम्हाला पुढे काही करायची गरज नाहीये. छान आहे ना? आणि ज्यांना OTP आलाय त्यांनी तो तिथे टाकून सबमिट करायचा आहे. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. OTP सबमिट केल्या केल्या तुमच्या समोर 2 प्रश्न येतील. हेच ते 2 प्रश्न आहेत जिथे बहुतेक लोकांची गडबड झाली होती आणि आपल्याला हीच चूक आता दुरुस्त करायची आहे. त्यामुळे इथे जरा नीट लक्ष द्या. हे बघा, इथे अगदी सोप्या भाषेत दाखवलं आहे. जर या 2 प्रश्नांपैकी एकाला जरी होय असं उत्तर दिलं तर थेट अपात्र ठरण्याचा धोका आहे. म्हणून या योजनेसाठी पात्र राहायचं असेल तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही हीच निवडायची आहेत. हे लक्षातच ठेवा. ते 2 प्रश्न नेमके कोणते आहेत तेही बघूया. पहिला प्रश्न आहे, कुटुंबातील कोणी सदस्य कायमस्वरूपी सरकारी नोकरीत आहे का? आणि दुसरा प्रश्न, कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी पेन्शन घेतो का? या दोन्ही प्रश्नांसमोर आपल्याला नाही या पर्यायावरच क्लिक करायचं आहे. पुन्हा सांगतो, दोन्ही प्रश्नांना नाही म्हणायचं आहे. एकदा का दोन्ही प्रश्नांसाठी नाही निवडलं की खाली एक छोटासा चौकोन दिसेल, तिथे टिक करून आपली सहमती द्यायची आहे आणि मग सबमिट बटन दाबायचं आहे. झालं, बस इतकंच करायचं आहे. तुमची ई-केवायसी दुरुस्त करण्याची प्रक्रिया इथे पूर्ण झाली. जी काही चूक झाली होती ती आता सुधारली गेली आहे. पण हा सगळा खटाटोप करायचा का? ही दुरुस्ती इतकी महत्त्वाची का आहे? याचं साधं सरळ उत्तर आहे, जेव्हा आपली माहिती 100% बरोबर असते तेव्हाच आपला अर्ज व्यवस्थित तपासला जातो आणि योजनेचे पैसे म्हणजे लाभ वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय आपल्यापर्यंत पोहोचतात. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजूबाजूला ओळखीत असे अनेक जण असू शकतात ज्यांना याची गरज असेल पण त्यांना हे माहीत नसेल. तर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची मदत नक्की करा. चला, एकमेकांना मदत करून या योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवूया.